पाऊस पडतोय आणि तुम्हाला सुद्धा चमचमीत आणि झणझणीत काहीतरी खायचं आहे. चला तर आज आपण मिरचीची भजी बनवूयात. खूप छान होते. अजिबात राठ होत नाही किंवा खाताना अडकत नाही घशामध्ये. खूप छान मस्त. पीठ व्यवस्थित भिजवले की छान होतं. इथे मी मोठ्या मिरच्या घेतल्या. ह्या मिरच्या मधोमध कापून त्याच्यामधलं बी तुम्ही काढून घ्यायचं. मिरचीचं बरोबर मधोमध पोट कापून त्यातल्या बिया काढून घ्यायच्या. बियाची एक लाईन असते ती थोडी कट केली की सगळ्या बिया आपोआप निघतात. मिरचीची भजी खूप छान लागते खायला. खूप मस्त आणि चटपटीत. करायलाही खूप सोपं आहे. इथे मी सगळ्याच मिरच्यांच्या अशा बिया काढून घेणार आहे. थोडी आपटली मिरची की त्यातल्या ज्या बिया राहिल्यात त्या सुद्धा खाली पडतात. इथे सगळ्या मिरच्यांच्या मी बिया काढून घेतल्या. आता ह्या मिरच्या ज्या कापल्यात आपण मधोमध त्याची पोटं कापून त्यातल्या बिया काढून घेतल्यात. त्या मिरच्यांना थोडं मीठ चोळून ठेवायचं. मीठ चोळल्यामुळे त्याचा थोडासा तिखटपणा कमी होतो आणि चवेला खूप छान लागतात. आळणी लागत नाही. आपण पीठ खलवताना तर मीठ घालणारच आहोत, पण मिरचीला सुद्धा मीठ लावून ठेवायचं. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलंय आणि त्यात ओवा चुरगळून टाकलाय, चवीनुसार मीठ आणि हळद एवढंच घालून हळूहळू पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. जास्त बॅटर पातळही नाही बनवायचं आणि जास्त घट्टही नाही बनवायचं. जर जास्त घट्ट झालं बॅटर तर मिरची एकदम राठ होते. खाताना घशामध्ये अडकते आणि पातळ झालं तर बॅटर मिरचीचं सोडतं. तेलात ज्यावेळेस तळू मिरची त्यावेळेस बॅटर एक साईडला आणि मिरची एक साईडला असं होतं. त्यामुळे पातळही करायचं नाही जास्त आणि जास्त घट्टही करायचं नाही. यात मी अजून थोडंसं पाणी घालून घेते. चमच्याने बॅटर असं चेक करायचं. एकसारखं बॅटर पडलं की आपलं बॅटर तयार आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय कसं खलवलंय मी ते. तेल गरम झालंय. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची म्हणजे मिरच्या आतपर्यंत चांगल्या भाजतात. जास्त फास्ट करायचं नाही किंवा स्लोही ठेवायचं नाही. मिरच्या आतपर्यंत भाजण्यासाठी गॅस मिडियमच ठेवायचा. खूप छान आणि कुरकुरीत दोन्ही साईडने तळून घ्यायच्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मिरची दोन्ही साईडने भाजली की आपोआप तेल सोडते. आपण सगळ्या मिरच्या अशाच भाजून घेणार आहोत. छान अशी आपली तिखट चमचमीत झणझणीत अशी आपली मिरची तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.